तर मित्रांनो, बाटू केव परिसरामध्येच आणखीन एक प्रेक्षणीय स्थळ आहे ज्याला रामायण केव्ज म्हणतात. रामायण केव्ज. तर बाटू केव परिसरामध्ये आल्यानंतर रामायण केव्ज देखील पाहायला पाहिजे. माझ्या पाठीमागे जी हनुमानाची मूर्ती दिसत आहे आपल्याला, त्या ठिकाणी आहे रामायण केव्ज आणि आता आपण जाणार आहोत रामायण केव पाहायला. या रामायण केवमध्ये जाण्याची एंट्री फी देखील आहे. तर बघूया किती फी आहे आणि या रामायण केवमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या ठिकाणी तिकीट काउंटर आहे आणि बघूया हाऊ मच तिकीट. तर 15 रिंगेट तिकीट आहे इथे एंट्री फीस आणि आमचे तिघांचे 45 रिंगेट झालेले आहे. चला बघूया, आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि आता जाऊया. तर असं हे तिकीट आहे 15 रिंगेटचं आणि तर आता आम्ही करतो प्रवेश. तर चला मित्रांनो, आपण पाहूया रामायण केव्ज. आम्ही तिकीट घेतलेली आहे 15 रिंगेट प्रति व्यक्ती. आणि बघा ही सुंदर मूर्ती, महाभारतामधला देखावा आहे कृष्ण आणि अर्जुन यांचा हा. चला जाऊया आपण आतमध्ये. गुफेचं हे द्वार आहे छोटंसं. हे अशा प्रकारचं द्वार आहे, पाहू शकता आपण गुफेत जाण्याचं. जशी आपण एंट्री करतो तर रामायणाचे सीन सुरू होतात इथे. बघूया काय काय आहे ते. तर असे देखावे आहे आतमध्ये, रामायण काळातील जे जे काही प्रसंग घडले होते त्याचे हे देखावे. तर बघा मित्रांनो, रामायणातील हे दृश्य आहेत या ठिकाणी मूर्तीच्या रूपामध्ये चित्रित केलेले. हे 3 पाळणे आहे. दशरथाला जे पुत्र झाले होते त्यांचे ह्या 3 राण्या आणि त्यांचे हे पाळणे. हे बघा, म्हणजे रामाच्या बालपणापासून त्यांचं जे प्रोग्रेस दाखवलेली आहे. त्यांनी शिक्षण घेण्यासाठी ते गुरुकुलात दाखल झाले होते, राम आणि त्यांचे बंधू. तर त्यांचे हे दृश्य हळूहळू प्रोग्रेस होत गेलेली आहे, बघा आपण पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता विवाह, रामाचा विवाह प्रसंग दाखवलेला आहे, जिथे श्रीरामाने धनुष्य तोडून सीतेला मिळवले होते स्वयंवरामध्ये. तर ते हे दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि ही मंथराचं हे दृश्य आहे. रामायणातलं आणखीन एक दृश्य, केवटसोबत असलेला हा प्रसंग या नावेमधून आपल्याला दिसतो. तर हा तो प्रसंग आहे ज्यामध्ये रामाने आपल्या पादुका भरताला दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की अयोध्येचं राज्य त्यांनी सांभाळायचं. तर असा हा प्रसंग. इकडे सीतेचे हरण जे रावणाने केले होते तो हा प्रसंग आहे. हे बघा मधली रेष, लक्ष्मणाने आखलेली लक्ष्मण रेषा आणि तो कस्तुरी मृग आपल्याला पाठीमागे दिसतो आहे. इकडे जटायूची आणि रावणाची लढाई आणि त्यात झालेला वध जटायूचा आपण पाहू शकता. आणि त्यानंतर इकडे राज्याभिषेक, राम आणि सीतेचा राज्याभिषेक दाखवलेला आहे. तर असे हे दृश्य वेगवेगळे रामायणातले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मित्रांनो, हा तो प्रसंग आहे जेव्हा हनुमान सीतेला शोधण्यासाठी लंकेत गेले होते आणि त्या ठिकाणी त्याला पकडून रावणाच्या समोर हजर करण्यात आलं होतं. तर हा तो प्रसंग. आपल्याला बाकी स्टोरी माहीतच आहे. गुफेमध्ये आणखीन वरती चढायला पायऱ्या आहेत. बघूया वर काय आहे ते. उंचावर आलेलो आहोत रामायण केवमध्ये चढून. बघा खालचं दृश्य कसं दिसते ते. आणि खरी नॅचरल केव आपल्याला वरती पाहायला मिळते. हे बघा लाईटिंग वगैरे केलेली आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, रामायण केवमध्ये आपण पाहता की जे गुफेचं स्ट्रक्चर आहे ते खूप आपल्याला आतमध्ये जाता येते आणि पाहता येते. एक वेगवेगळे आकार आपल्याला गुफेमध्ये पाहायला मिळतात. ते बघा. तर मित्रांनो, आम्ही रामायण केवच्या एकदम उंचावर आलेलो आहोत वर चढून. आणि या ठिकाणी बघू शकता आपण एक नॅचरल गुंबद, एक नॅचरल हॉल म्हणू शकता तुम्ही याला. मंदिराचं जे सभामंडप असतो त्याप्रमाणे. आणि या ठिकाणी विराजमान असलेली शंकराची मूर्ती. तर एकदम नॅचरल सर्व काही. भिंती, छत आणि त्यावर त्यांनी थोडंसं डिझायनिंग केलेलं आहे. लाईट्स लावलेले आहे बारीक बारीक, त्यामुळे ते कदाचित शोभिवंत आणखीनच जास्त दिसत आहे. तर बघा मित्रांनो, निसर्गाचा चमत्कार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर या गुफेमध्ये असलेला हा झरणा आपण पाहू शकता, धबधबा पाहू शकता. रामायण गुफेमधला हा एक प्रसंग आपण पाहू शकता. जेव्हा रामसेनेने आक्रमण करण्याचं ठरवलं लंकेवर, त्यावेळेस हा सेतू उभारणीचे काम या ठिकाणी आपण पाहू शकता चालू आहे.
तर मित्रांनो, हा आहे प्रसंग रामायणामधला. कुंभकर्णाला झोपेतून उठवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे बघा. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.